अखंड नामस्मरण आणि अखंड वेळोवेळी अन्नदान जे करत राहील त्याला या कलियुगामध्ये मोक्षाची प्राप्ती या ठिकाणी होणार आहे. कारण का कलियुगामध्ये अधर्म झाला, लोक झाले दोषयुक्त, कोठून आले कोठे जाणे न कळे सोयीत, नास्तिक धर्म फार वाढला, लोक झाले अभक्त, शिष्ण दर्या पायी गुंग झाले बहुत. या कलियुगामध्ये बरंच या ठिकाणी अधर्म झालेला आहे. आणि या कलियुगामध्ये संसारातून आपल्याला या ठिकाणी परमार्थाकडे वेळ मिळत नसतो. म्हणून या ठिकाणी गुरु महाराजांनी प्रत्येक वेळोवेळी नामस्मरण करायला सांगितलेलं आहे. कसं का सर्व पर्व काळ दत्त दत्त वाचे अनेक सायासाचे मूळ खुंटे. या ठिकाणी आपल्याला जरी तिकडे या ठिकाणी परमार्थाकडे माऊरला समजा गुरु महाराजाकडे समजा यायला वेळ नसेल तरी आपण घरी सुद्धा नामस्मरण करू शकतो. ज्यावेळेस आपण काम करत असेल, हातात काम मुखात नाम म्हणल्याप्रमाणे कोणत्याही वेळी त्याला काळ वेळ काही न लगे तत्वता नाम उच्चारिता दर्शन. याच्यामुळं ज्या वेळेस आपल्याला कोणतेही काम राहू द्या, कोणतेही काळ राहू द्या, आपल्याला कोणतीही वेळ राहू द्या, त्याला वेळेचं कसलंही बंधन नाही किंवा हीच वेळ याच वेळी नामस्मरण करावं असंही काही नाही. तुम्हाला ज्या वेळेस गुरु महाराजांचं नाव जपता येईल. 24 तास या ठिकाणी दिवसातून आपल्याला दिले. 24 तासामध्ये आपण क्षणोक्षणी हाची करावा विचार म्हणलेला आहे. म्हणून क्षणोक्षणी हे नामस्मरण आपण केलंच पाहिजे. कारण आयुष्य आपल्याला कलियुगामध्ये 100 वर्ष सांगलेलं आहे, परंतु 100 वर्ष आज कोणी जगतं का? 100 वर्ष जगणं हे मुश्किल आहे. म्हणून 50-60 वर्ष 70 वर्ष या ठिकाणी वडीलधारी माणसं 70-80 वर्षापर्यंत आता जगत आहेत. आता बघा 100च्या पुढची मंडळी तुम्हाला मिळते का? 100 वर्षापर्यंत जगते का? आता वडीलधारी मंडळी पहिलेचीच मंडळी आता असली तर असली 100 वर्षापर्यंतची, आता नाही. म्हणून 60 वर्षापर्यंत 70 वर्षापर्यंतच आपले आयुष्य मर्यादा राहिलेली आहे. त्याच्यामध्ये बाळपण हे खेळण्यामध्ये जाते आणि तरुणपणामध्ये आपण या ठिकाणी संसारात रमतो आणि पुन्हा परमार्थामध्ये मिळण्यासाठी आपल्याला वेळच पुरत नाही. कारण का परमार्थ जो आपल्याला यायचं असतं तो आपल्याला संसाराचा गाडा दाखवायचा असतो. म्हणून या ठिकाणी कलियुगामध्ये 2 साधन सांगलेले आहेत, अन्नदान आणि नामस्मरण. हे सदोदित आपल्याला घरी जरी असताना आपण कुठे जरी असताना आपण केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी अधिक महिना या ठिकाणी चालू आहे. आज अधिक महिना असल्यामुळे आणि अधिक मासाच्या शेवटच्या 2 दिवसामध्ये आपल्याला ही तारीख भेटलेली आहे. या अधिक मासाचं महत्व एवढं आहे की या महिन्याला अधिक महिना का म्हणलेला आहे, तर या अधिक महिन्यामध्ये आपण जे काही पुण्य कराल, जे काही अन्नदान नामस्मरण कराल, जे काही या ठिकाणी धर्माचं कार्य कराल त्याचं अधिक पुण्य या ठिकाणी या महिन्यामध्ये मिळत असतं. म्हणून याला अधिक महिना असं म्हटलेलं आहे. आणि याला पुरुषोत्तम मास म्हणते, कोणी धोंड्याचा महिना म्हणते, कोणी अधिक मास म्हणते. म्हणून याच्यामुळे जेवढा आपण काही या ठिकाणी तीर्थयात्रा करो, नामस्मरण करो, अन्नदान करो, त्या ठिकाणी गुरुसेवा करो म्हणते. ते ठिकाणी गुरुसेवा घडे जाशी काळ दंडे ना तयासी अंती जाय मोक्ष पदाची. गुरुचे स्मरण केली या. कारण का गुरु चौमुक्तीचा दाता, गुरु देह चालविता, हरे पातकाची वेता. गुरुचे स्मरण केली या. तुमचं किती जरी या ठिकाणी पाप झालेलं असेल, किती जरी पातक या ठिकाणी झाले असेल, ते चुकवायची क्षमता फक्त गुरुमध्ये असते. म्हणून गुरु चौमुक्तीचा दाता, गुरु देह चालविता, हरे पातकाची वेता. गुरुचे स्मरण केले त्यावेळेस गुरु महाराजांचं स्मरण करा. जेवढे पाप केले असेल त्या ठिकाणी सर्व नष्ट होतं. म्हणून या ठिकाणी गुरुचा महिमा आगाध या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून बघतो या अधिक मासामध्ये आपल्याला हे अखंड दत्तनाम सप्ताह घडला, सप्त्यामध्ये अन्नदान घडलं, नामस्मरण घडलं. याच्या एवढं थोर भाग्य नाही. याच्या एवढं या महिन्यामध्ये घडणं म्हणजे याचं दुप्पट फळ प्राप्ती आपल्याला होणं. या महिन्यामध्ये नामस्मरण अन्नदान करणं म्हणजे या ठिकाणी दुप्पट फळ प्राप्ती करून घेणं आहे या जीवानं. म्हणून या महिन्याचं असं महत्व सांगितलेलं आहे. आणि त्या योगाने जर गुरु महाराज घरी आलं त्याचं पुण्य चौपट वाढ. म्हणून या ठिकाणी एवढं महत्व सांगितलेलं आहे. आणि या धोंड्याच्या महिन्याचा आज उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि उद्याचा आपला काकडा होणार आहे. म्हणून या ठिकाणी आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण सर्वजण भाग्यवंत आहोत. या ठिकाणी आपल्याला गुरु महाराज संगत घडली, संतांची संगत घडली. कारण का संतांची संगत सुखकरी संसारी. या ठिकाणी संतांची संगत सुखकरी संसारी, वाया येर झारी शिनू नको म्हटलेला. इकडे तिकडे न फिरता, इकडे तिकडे न भरकटता आपण जर आपलं आयुष्य जर गुरु महाराज चरणी, दत्तमालकाच्या चरणी या ठिकाणी वाहिलं तर या ठिकाणी आपल्या जीवाचा उदर या कलियुगामध्येच आपला या ठिकाणी उदर झाल्याशिवाय राहणार नाही. कलियुग
कलियुगामध्ये शहादत्ताचा अवतार याच्यासाठीच होऊन गेलेला आहे की आपल्या जीवाच्या उद्धार करता आला, परंतु नाही गेला विश्वाचा बाप, त्रिगुणाची वेणी सोडून हरी त्रिताप. या ठिकाणी एकमेव दत्तमालक असे आहेत की या जगामध्ये या पृथ्वी तलावर असे एक अवतार होऊन गेलेला आहे दत्त महाराजाचा की जे आला परंतु नाही गेला. आजपर्यंत असं शास्त्रामध्ये उदाहरण नाही की जिथून दत्त महाराज या ठिकाणी आले परंतु त्यांचा अवतार संपला असं उदाहरण आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. अनेक देवी देवतांचे आपल्याला उदाहरण पाहायला मिळतात अवतार संपलेले, परंतु दत्त महाराजांचा नाही. म्हणून त्या ठिकाणी कलियुगामध्ये शहादत्त अवतार या ठिकाणी झालेला आहे, तो फक्त जीवाच्या उद्धारासाठी या ठिकाणी आपल्याला झालेला आहे. म्हणून या कलियुगामध्ये शहादत्त अवताराला या ठिकाणी जास्त मानतात. म्हणून बाळगुरु आईंना सुद्धा शहादत्त अवतार त्या ठिकाणी म्हणलेलं आहे, कारण त्यांचे चमत्कार त्यांचं जे कार्य होतं ते मामूल कार्य होतं. आनंद संप्रदायाचा ज्यांनी प्रचार प्रसार केला ते थोर असे संत म्हणून आपल्या संप्रदायामध्ये ओळखले जातात. आपल्या आनंद संप्रदायाचे कळस महामेरू पाया असणारे शहादत्त अवतार स्वामी माझा बाळगुरु यांच्या संप्रदायात आपण सर्वजण आहोत. म्हणून त्या ठिकाणी आपल्या या संप्रदायात आल्याच्या नंतर अखंड नामस्मरण आणि अन्नदान हे दोनच साधन या ठिकाणी श्रेष्ठ सांगितलेले आहे. म्हणून भक्तो, आपण जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत अखंड अन्नदान, नामस्मरण आणि गुरुसेवा या तीन जर गोष्टी तुम्ही साधवल्या तर तुमचं जीवाचा उद्धार याच ठिकाणी याच जन्मामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. तेवढ्या या ठिकाणी तुम्हाला सांगतो. अजून एक सगळ्यात महत्त्वाची सूचना 2028 मध्ये त्या ठिकाणी कुंभमेळ्याचं आपण भरपूर मोठं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. आपल्या सर्वांना गेल्या वर्षी सुद्धा या ठिकाणी सूचना झाली होती, परंतु त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये येण्याचा योग केव्हा येतो माहिती आहे का? वर्षाला एकदाच योग येतो आपल्या गावात यायचा. मध्ये आपण बोलवत ना आम्ही येत ना, आहे की नाही? म्हणून या ठिकाणी आता 2028चा योग या ठिकाणी जवळ येत आहे. फक्त आता 2026 चालू आहे, जून महिना चालू आहे. आता फक्त राहिलेत आपल्याकडे फक्त 15 महिने बाकी कार्यक्रमासाठी, आणि 15 महिन्यामध्ये आपल्याला भरपूर मोठी अशी तयारी करायची आहे. त्याच्यासाठी आपल्या इथून आपल्या लहान लेकरापासून ते वडीलधाऱ्या माणसं मंडळीपर्यंत, तरुण मंडळीपर्यंत सर्वांनीच सहकार्य त्या कार्यक्रमासाठी लाभणं गरजेचं आहे. जर आपण सर्वांनी लहान लेकरापासून वडीलधाऱ्या मंडळीपर्यंत सर्वांनी जर कार्यक्रमाला सहकार्य केला तो कार्यक्रम यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडेल आणि भूतन भविष्यात असा होणारा कार्यक्रम त्या ठिकाणी बाळगुरु आईंच्या जन्मगावी, ज्या आपल्या आनंद संप्रदायाचे महामेरू आहेत त्यांच्या जन्मगावी गोदावरीच्या तीरावर, पावन गोदावरी तीर्थावर त्या ठिकाणी त्यांचं मंदिराचं बांधकाम चालू आहे. आणि त्या बांधकामाच्या निमित्तानं, त्यांच्या कळस्थापने, मूर्ती स्थापने निमित्तानं त्या ठिकाणी भव्य कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या कुंभमेळ्याच्या आयोजनामध्ये आपलं गेल्या वर्षी सांगितलं त्या ठिकाणी कथा आहे, नामस्मरण आहे, कीर्तन आहे, अन्नदान आहे, पहार आहे आणि या ठिकाणी लाखो भाविक भक्त त्या ठिकाणी जमणार आहेत. आपल्या महाराष्ट्र राज्यातूनच नाही तर आंध्र, कर्नाटक असे बरेच राज्यातून भक्त मंडळी त्या ठिकाणी येणार आहेत. बरेच सकल हिंदू धर्माचा हा कार्यक्रम असल्यामुळे सर्व सकल हिंदू धर्मातील एक ना एक भक्त त्या ठिकाणी येणार आहे. आणि नाशिक या ठिकाणी कुंभमेळा होत आहे 27 मध्ये, तेथून देखील साधू संत मंडळी त्या ठिकाणी, जुना आखाडा, आनंद आखाडा, निरंजनी आखाडा, आपल्या या ठिकाणी सगळ्या आखाड्यातील संत मंडळी या ठिकाणी येणार आहेत. जे आपल्याला प्रयागराजला गेल्यावर ज्या संत मंडळींचे दर्शन आपल्याला त्या ठिकाणी झाले नाही, नाशिकला कुंभमेळ्यात गेल्यावर आपल्याला ज्या ठिकाणी संतांचे दर्शन होणार, अशा महान तपस्वी, जपी तपीस, मुनी, योगी, वैरागी अशा संतांचे दर्शन आपल्याला या ठिकाणी रायर नगरीमध्ये आपल्याला सर्वांना घडणार आहे. म्हणून सर्वांनी हा योग अमोल आहे, आपल्या आयुष्यात मौल्यवान योग येणार आहे. या योगाचं, या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. कारण का हीच संधी आहे नरजन्माची, तुला हित पुसून घे गुरुला, हित पुसून घे गुरुला हित आहे. आता फक्त संतांच्या दर्शनामध्ये असे महान संत त्या ठिकाणी पदार्पण त्यांचं होणार आहे. आणि त्यांच्या मुखामध्ये आपण जे काही त्या ठिकाणी आर्थिक बाजू देणार आहात, आपण जे काही सेवा करणार आहात, त्यांच्या सेवेत आपली सेवा जाणार असल्यामुळं त्या ठिकाणी त्याचा योग आता अधिक महिन्यापेक्षा चौपट पुण्य त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. म्हणून त्या ठिकाणी कोणती सेवा आपल्या गावाला येऊ, लहान मंडळीपासून वयस्कर मंडळीकडून, पुरुष मंडळी असो, मुलं मुली असो, सर्वजण त्या ठिकाणी आपली सेवा, महिला मंडळी असो, सर्वांनी आपली सेवा त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. तन मन धनानं जर आपण त्या ठिकाणी सेवा केली, तेवढ्या संतांची सेवा केली, येणाऱ्या भक्तांची जर सेवा केली, तर त्या ठिकाणी आपलं जीवन कुठेतरी गुरु महाराजांच्या संगती त्या ठिकाणी सेवेत आपल्याला लागून गेल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जीवाचं सार्थक झाल्याशिवाय होणार
होणार नाही या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी एके ठिकाणी सांगतो, सार्थकाची वेळ ऐशी पुन्हा येणार नाही, जेवण भजन करा कोणी सांगणार नाही, सर्व त्राशी आशा लागली आहे पैशाची पायी, जगाची माऊली माझी एक गुरु आई, जगाची माऊली माझी एक गुरु आई. आपल्या संसारात आपण रात्रंदिवस कष्टच आहोत, कष्ट करतच आहोत, सायास करतच आहोत, परंतु परमार्थात जर आपला जीव त्या ठिकाणी रमून गेला तर पुढच्या जन्मामध्ये आपल्याला याच्याही पेक्षा चांगलं त्या ठिकाणी देवाचं नामस्मरण करेल. त्याच्या पुढच्या जन्मामध्ये अजून आपल्या त्या देवाच्या जवळ जाईल आणि एखादा असा जन्म येईल त्या ठिकाणी आपण मुक्तीला त्या ठिकाणी दत्तमालकाच्या चरणाजवळ आपला जीव राहील आणि आपल्याला मोक्षपदाची प्राप्ती होईल. म्हणून हे एवढं सांगायचं तात्पर्य म्हणजे आपला जीव या कलियुगामध्ये आल्याच्या नंतर नामस्मरणामध्ये, अन्नदानामध्ये आणि संतांच्या सेवेत जर आपण लोटला तर याचं अमोल असं हे पुण्य आपल्याला फलप्राप्ती मिळते. आणि या 83,99,999 फिरून शेवटी मनुष्य जन्माचा आपल्याला लाभ झाला. आणि या लाभ झालेल्या या जन्मामध्ये आपण वाया न घालता याला परमार्थात लोटणं आपण कर्तव्य आहे. परमार्थ प्रपंच साधतील दोन्ही, तयाशी निर्वाणी सुख होय. आपल्याला जर ते मोक्षपदाची प्राप्ती पाहिजे तर निर्वाणीचं सुख पाहिजे असेल तर या ठिकाणी आपण ते परमार्थ साधला पाहिजे, संतांची संगत केली पाहिजे, संतांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी आपण आपला जीव या ठिकाणी अर्पण केला पाहिजे. म्हणून भक्त येणाऱ्या कुंभमेळ्यामध्ये आपण सर्वांचं कर्तव्य आहे, सर्वांचं जीवाचा उदर जर करून घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी त्यावेळेस आपल्याला सर्वांना सहकार्य करावं लागणार आहे. सर्वांनी तनमन धनाने सेवा करावी लागणार आहे. म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी प्रत्येक आपल्या या गावामध्ये आपले किती घरामध्ये किती शिष्य मंडळ आहे, किती घर आपल्या भक्त मंडळीचे